हे बघ, आता आम्ही या अक्षता आणि पाकळ्या सांकेतिक स्वरूपात टाकून आहे ना तुमचं डोकं ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करू. एक साथ तुम्ही सगळ्यांनी अक्षता व्हायचे आहे. 1 2 3. महानगरपालिका मुर्दाबाद. नाशिक महानगरपालिका मुर्दाबाद. कर भ्रष्टाचारी देश रे देश रे. रस्ते द्या रस्ते द्या रस्ते द्या रस्ते द्या रस्ते द्या रस्ते द्या आमच्या हक्काचे रस्ते द्या. 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 हाँ, बात करेंगे आप अभी हम. देखिए, हम लोग नासिक नगर पालिका के क्षेत्र में रहते हैं और जो मोदी जी देश को विश्व गुरु बनाया वैसे बोल रहे हैं और कांग्रेस ने कम से कम 60 साल राज किया, इसके बाद भी देश के हालात देखो. सबसे बड़ा दुश्मन हमारा इस देश का करप्शन है. सोए हुए अधिकारी, ये लोग जगने को तैयार नहीं. सोई हुई जनता जगने को तैयार नहीं. सबके सब सोए हुए लोग हैं. हम हर चीज पे टैक्स देते, सुई से लेके हर चीज, गाड़ी, पेट्रोल, डीजल, तुम्हारा घर पट्टी, पानी पट्टी, सेल टैक्स, इनकम टैक्स, माचिस की डिब्बी, दवाइयों की, तो हर चीज पे टैक्स देते हैं. इसके बदले में हमको क्या मिलता है? ये घटे. हमारा हक है, हम इस देश के नागरिक हैं, इस देश पे गर्व कर सकें, ऐसा कुछ भी नहीं हमारे पास. हमारे लिए गड्ढे हैं. हम सब लड़ेंगे और ये रोड को किसी भी हालत में मंजूर करवा के रहेंगे. हमारे साथ है ये पार्टी के लोग, ये हमारी सहायता कर रहे हैं. हमारा काम है उनको साथ देना. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. राजा भाऊ, नाशिक महानगरपालिकेच्या महत्वाच्या ठिकाणचा हा परिसर आहे आणि आजूबाजूचे जर घरं पाहिले तर अतिशय चांगले टुमदार घरं आहेत. इथला मोठा एक बंगला आहे. हा बंगला बघू शकता. इथे फ्लॅटची किंमत लावलेली 45 लाख रुपयाचा रो हाऊस आहे आणि जो 45 लाख रुपयाचा रो हाऊस घेत असतो त्याच्या घराबाहेर जर असा किचड असेल आणि असा घाणेरडा रस्ता असेल तर तो इथे कशाला राहिला येईल. पण काही लोक ऑलरेडी इथे राहत आहेत. अनेक लोकांनी इथे फ्लॅट घेतलेले, प्लॉट घेतलेले, बंगले बांधतायत, कोणाचे कामं चालू आहे. अतिशय वाईट अवस्था या ठिकाणची रस्त्याची आहे. म्हणजे झोपडपट्टीतला सुद्धा रस्ता असा नसतो, त्याच्यापेक्षाही खराब बदतर रस्ता जर कुठचा असेल नाशिक शहरामधला तर हा रस्ता आहे. हे नगरसेवक आमदार करतात काय, खासदार करतात काय? तर निर्भय महाराष्ट्रातर्फे पार्टीतर्फे आमचा कडाडून या गोष्टीला निषेध आहे आणि भावे सरांच्या नेतृत्वात आता हा तर विषय आमच्याकडे आलेला आहे. आम्ही पाठपुरावा करून हा रस्ता बांधू. तत्पूर्वी या गोष्टी महानगरपालिकेपर्यंत सांगायची गरजच पडली नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही लेआउट बांधता, प्लॉटला मंजुरी देतात, कमिटमेंट देतात बिल्डिंग बांधण्यासाठी, घरं बांधण्यासाठी, विविध प्रकारचे टॅक्सेस घेतात आणि या रस्त्याचं काय, आधी रस्ता झाला म्हणून तुम्ही प्लॉट काढले ना, म्हणून यांना कमिटमेंट दिली, साधी गोष्ट आहे. परंतु रस्ताच नाही, या ठिकाणी रस्ता झाला पाहिजे, लाईट आले पाहिजे, पाण्याची चांगली सुविधा पाहिजे. हा लोकांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार आज स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर मोदी साहेब जसं सांगता विश्वगुरु आपला देश असा झाला तसा झाला, डिजिटल इंडियाच्या मोठमोठ्या गप्पा मारता, ही काय अवस्था आहे? तर या गोष्टीचा निषेध आहे. नाशिक महानगरपालिका शरम करो, शर्म करो, शर्म करो. नाशिक महानगरपालिका शरम करो, शर्म करो, शर्म करो. नाशिक महानगरपालिका मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद.
नाशिक महानगरपालिका प्रशासन मुर्दाबाद, अरे शिवकुमार वंजारी मुर्दाबाद, बांधकाम अधिकारी मुर्दाबाद, आयुक्त साहेब मुर्दाबाद, आयुक्त साहेब मुर्दाबाद. चांगले रस्ते आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे. चांगले रस्ते आम्हाला मिळालेच पाहिजे. रस्ते द्या, आमच्या हक्काचे रस्ते द्या. अरे आमच्या हक्काचे रस्ते द्या. शासन प्रशासन मुर्दाबाद. शासन प्रशासन मुर्दाबाद. शासन प्रशासन मुर्दाबाद. आमदार खासदार मुर्दाबाद. इथले स्थानिक आमदार मुर्दाबाद. स्थानिक नगरसेवक मुर्दाबाद. खासदार साहेब मुर्दाबाद. मुख्यमंत्री साहेब मुर्दाबाद. पोलीस बांधकाम अधिकारी मुर्दाबाद. आपण आता इथे जवळ भारतनगर आहे. भारतनगर पण आपल्याला माहित आहे कशा प्रकारची वस्ती आहे. तिथे पण एवढा चांगला डांबरी रोड बनवला गेला आहे. तर ही किती चांगली वस्ती आहे. एवढे चांगले लोक इथे राहूनही इथे चांगला रस्ता बनवला जात नाहीये. खरं तर लोकांनीही इथे आवाज उठवला पाहिजे. आता आम्ही आलोच आहे, तर आम्ही आता रस्ता बनवूनच घेऊ फॉलोअप करून. खरं तर हे महानगरपालिकेचं सुमोठं काम असलं पाहिजे, पण महानगरपालिका आणि ग्रामपंचायत कोणीही प्रत्येक ठिकाणी कोणी सुमोठं काम करत नाही. त्यामुळे आम्हाला आवाज उठवला होता. आता अशाच प्रकारे चांसीचा रस्ता होता, त्या संदर्भात आम्ही चिखलामध्ये बसून मोठं आंदोलन केलं आणि आपण 1.5 कोटीचा रस्ता मंजूर करून घेतला. तर आम्ही आता जनतेला आश्वासन देतो की तुम्ही आम्हाला साथ द्या. प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा येऊ तेव्हा निवेदन द्यायला वगैरे आंदोलनाला साथ द्या. तर आपण हा रस्ताही तुमच्यासाठी करून घेऊ, हे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आणि जनतेने पण मोठ्या प्रमाणात आवाज उठवला पाहिजे. धन्यवाद. ते कॅमेरा जो आहे ना रे, ते झूम कर रे त्या 44,99,000 हाँ, और ये सामने का बंगला 1 करोड़ रुपए का होगा या 2 करोड़ का भी हो सकता है. जर मंजूर लेआउटला 2023 सालातल्या नोव्हेंबर महिन्यात जर रस्ता मिळत नसेल तर हा देश प्रगतीपथावर आहे अशी जाहिरात करणं म्हणजे मूर्खपणा आहे. तर हा मूर्खपणा आणि हा खोटेपणा सगळ्या सरकारांचा, बीजेपी असू दे केंद्रात, नाही तर इथे शिंदे सरकार असू द्या राज्यात, किंवा इथं प्रशासकीय राजवट असू द्या मनपात, किंवा त्यांचं जे काही सरकार होऊन गेलं 122 नगरसेवकांचं, त्या सगळ्यांचा हा पराभव आहे. नाहीतर जाहीर तरी करा की या वस्तीमध्ये राहणारे सगळे लोक, इथं कन्स्ट्रक्शन करणारे सगळे लोक टॅक्स देत नाहीत असं जाहीर करा. डायरेक्ट पहिल्या पानावर आहे ना तुम्ही या सगळ्या वसाहतीचा पत्ता टाका आणि जाहिरात द्या की या सगळ्या बांधकाम केलेल्या लोकांचं बांधकाम बेकायदेशीर आहे आणि ते अजिबात टॅक्स भरत नाही. अशी तरी हिम्मत करून दाखवा तुम्ही. आणि जर ती हिम्मत नसेल तर रस्ते तरी बनवून दाखवा. काहीतरी एक इकडं आड तिकडं वीड अशी परिस्थिती तुमची झाली आणि इथल्या राहणाऱ्या लोकांची तुम्ही करून ठेवली. तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो. इथं जमलेले जेवढे लोक आहेत तेवढे आम्हाला किती ओळखतात आम्हाला माहित नाही. माझं नाव जितेंद्र भावे आहे. आम आदमी पार्टीचा मी इथला फाउंडर आहे नाशिकचा. आम आदमी पार्टी स्थापन केलेला माणूस तुमच्याशी बोलतोय. 10 वर्षानंतर मला त्या पार्टीनं काढून टाकलेलं आहे, कारण मला खूप खरं बोलायला आवडतं आणि खूप खरं राजकारणात चालत नाही. मी तुमच्याशी सुद्धा खूप खरं बोलणार आहे बरं का, कायम खरं बोलणार आहे. त्यामुळे तुम्हाला मला सहन करावं लागेल तरच मी तुमच्या सोबत राहू शकेल. आणि जर तुम्ही खरं सहन नाही करू शकले तर मी काही तुमच्या सोबत राहू शकत नाही. तर आता निर्भय महाराष्ट्र पार्टी ही निर्भयपणे प्रत्येक प्रश्न मांडते. आम्हाला जात पात धर्म पंथ रंग लिंग भाषा प्रांत कुठलाही भेद मंजूर नाही, बिलकुल मंजूर नाही. आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा संविधानानं सांगितलं तुम्ही भारतीय आहात. तुम्हाला भारतीय म्हणूनच आम्ही तुमच्या सोबत राहणार आणि माणूस म्हणूनच आम्ही तुमच्या सोबत राहणार. वेगळी ट्रीटमेंट आजपर्यंत कोणी दिली त्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. कारण तुमचं रक्त आम्हाला लागतं, आमचं रक्त तुम्हाला लागतं, तुमची किडनी आम्हाला लागती,
आमच्या लिव्हरच्या तुकड्यांनी कोणाचं लिव्हर सडलं असेल ना तर ते लिव्हर सगळं नवं कोरं होऊन जातं आणि तुमच्या लिव्हरच्या तुकड्यांनी माझं जर लिव्हर सडलं असेल ना तर पूर्ण नवं कोरं लिव्हर तयार होतं आणि मी जगायला लागतो. एवढंच आम्हाला कळतं. जर माझा नैसर्गिक मृत्यू झाला तर माझ्या 2 डोळ्यामुळे ना 2 अंधांना आहे ना दृष्टी मिळते. याच्यावर आमचा विश्वास आहे. तर त्या पद्धतीने आम्ही काम करणार. हारून खान सर जे आहेत ते माझे संघर्षाचे सगळे जे काही कारण आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला माझा जेवढा संघर्ष व्हायचा तो संघर्ष ते पाहायचे आणि त्यांनी पाहिलं की हा माणूस लढणार आहे. त्यामुळे ते माझ्या मागं लागले. मला म्हणे आमच्या एरियात या आणि अशा पद्धतीचा हा रस्त्याचं हे असं वाटोळं झालेलं आहे. तर आम्ही त्याच्यामुळे आलोय आणि त्याच्यामध्ये आता सध्या आम्ही काय केलेलं माहिती का, हे आंदोलन आहे असं आमचं काही म्हणणं नाही. हे लग्न लावायला आलेलो आम्ही गटारीचं रस्त्याशी. बघा तुमची गटार कुठे आहे, कुठे आहे गटार, तुम्हाला हसायला येईल. गटार कुठे बघा आणि रस्ता कुठे, रस्त्याच्या मधोमध गटार. ऐकलंय का हो कधी? म्हणून माझ्या डोक्यात काल तो विषय आला की हा विषय आपण मिश्किलपणे कसा मांडायचा. तर इथं आपण त्याच्यासाठी ना लग्न सोहळा ठेवला. कोणाचं लग्न, तर वधू कोण आहे तर गटर आणि वर कोण आहे तर रस्ता. आणि यांचा आपण आता सगळेजण गुलाबाच्या पाकळ्या वाहून आणि काही अक्षता वाहून तसं आपण इथं लग्न लावूया. सगळ्यांना आपण अक्षता देणार आहे आता आणि सगळ्यांना फुलाच्या पाकळ्या देणार आहे. सांकेतिक आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे लग्न लावून आपण महानगरपालिकेचे आयुक्त, महानगरपालिकेतले सगळे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आबरूचे लक्तर आपण या रस्त्यावर लोंबवायला आलेलो आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे की एवढ्या कोट्यावधी रुपये. सगळे साइड से खड़े रहो सब, इस साइड से रांग में खड़े रहो, इस साइड से रांग में खड़े रहो सब. मेरे पीछे कोई नहीं रहेगा, दोनों बाजू से खड़े रहो. भाई आओ, तुम्हारे लिए चालू है, तुम्हारे रास्ते का काम चालू है, सबने आओ. तुम्हारे लिए हम लोग आए, तुम्हारा काम बोलो, हम लोग आए. ये रे